नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसाचा ट्रेड म्हटलात तर एक्सपायरी जवळपास साइडवेज बघायला मिळाली, पण व्होलाटाईल एक्सपायरी आज बघायला मिळाली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मार्केट सकाळच्या सत्रात एक चांगली मोमेंटम बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर मार्केट पुलबॅकमध्ये उचललं. जर तुम्ही पूर्ण जी लाईव्ह व्हिडिओ जी होती खरं सांगायचं ती जर व्हिडिओ बघितला असाल, करंटमध्ये जाऊन बघू शकता YouTube चॅनलवरती याच्या आधीचीच व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ट्रेड्स दुपारपर्यंत जवळपास 11 11:30 पर्यंत जवळपास ते एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतर मार्केट साइडवेज राहिलं, थोडंफार व्होलाटाईल राहिलं. ठीक आहे. त्यानंतर आपण जवळपास हा थोडाफार फॉल बघायला मिळाला. त्याच्यानंतर ह्या पुलबॅकमध्ये उचलला. थोडक्यात काय एक व्होलाटाईल साइडवेज एक्सपायरी जी आहे मार्केटमध्ये आपल्याला आज दिवसभरात बघायला मिळाली, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर मूव्हमेंट जी आहे करंटली बघायची झाली तर जवळपास हा जो लो होता त्याच्या आधीच्या म्हणजे 2 दिवसापूर्वीचा कॅन्डल ती म्हणजे ही निगेटिव्ह होती आणि त्याच्यानंतर हा डाउन ट्रेंड चालू झालेला आहे. 50 मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास इथे आला आणि त्याच्यानंतर त्याचा सपोर्ट घेऊन एक जवळपास क्लोज झालेला आहे आणि 23,850 च्या आसपास क्लोजिंग जी आहे मार्केटने दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर मार्केट खाली येत असेल तर लक्षात घ्या रेंज आपली आहे ही ती म्हणजे 23,800 आणि क्लोजिंग जी आहे थोडंफार 23,850 आणि आजचा लो म्हटला तर 23,832 च्या आसपास. थोडक्यात आजच्याच कॅन्डलचा हाय आणि लो आपण मार्क करून घेऊया. ठीक आहे. त्याचबरोबर आपण 15 मिनिटावरती आल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील. लक्षात घ्या मार्केट जे आहे थोडाफार या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळालं. ठीक आहे. त्याच्यानंतर लेवल जी आहे ही कशी तुटते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर ओव्हरऑल ट्रेंड लाईनचा म्हटलं ट्रेंड लाईन तोडलेली नाहीये. ट्रेंड लाईनवरून जवळपास मार्केट इथून काय म्हणू शकतो साइडवेज गेलं होतं, पण आता नवीन ट्रेंड लाईन काढायची तर आपण अशीही काढू शकतो, हे लक्षात घ्या. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट? ओपनिंग सर्वात महत्त्वाची. 50 मूव्हिंग एव्हरेजच्या इथे जवळपास रिजेक्शन दोनदा घेतलेलं आहे. जर ओपन झालं आणि 23,950 ची लेवल तोडून जर जात असेल 24,000 ची लेवल तोडून, मग डेफिनेटली बायिंगचा विचार करू शकता. थोडक्यात बायिंगची रेंज जी आहे, थोडक्यात ह्या रेंजच्या वरती 23,950 ते 24,000 या रेंजच्या वरती जर कुठेतरी टिकत असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. थोडंफार एक मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते आणि हा जो डाउन ट्रेंड आहे, हा जो चॅनल आहे, जो मार्केट लोवर आहे, लोवर लोज म्हणून जात होता, तो जवळपास आपण म्हणू शकतो चॅनल तुटलेला आहे आणि इथून जवळपास मार्केटमध्ये काय तुम्हाला एक व्यवस्थित तेजीचा विषय इथे तुम्हाला बघायला मिळेल. परंतु जर तो गॅप जो आहे मी याच्या आधी म्हटलं होतं हा जो थोडक्यात जो गॅप आहे, हा गॅप भरायला मार्केट खाली येत असेल तर डेफिनेटली 23,800 ची लेवल तोडणं गरजेचं आहे. जर इथून परत साइडवेज ओपन होऊन खाली आलं किंवा गॅप ओपन होऊन टिकलं नाही आज जसं ओपन झालं असं आणि थेट खाली आलं तर ह्या लोच्या खाली कुठेतरी सेल करू शकता 23,865 च्या खाली किंवा 23,850 च्या खाली कुठेतरी सेल करा. खाली मार्केट आलं तर 23,800 चं पहिलं टार्गेट घ्या आणि त्याच्या खाली 23,750, 23,700 ते 23,650 पर्यंत सुद्धा टार्गेट खाली बघायला मिळू शकतं आणि मग ह्याच्या खाली पडलं तर मग जवळपास हा गॅप पण भरेल किंवा मार्केट ह्याच्याहूनही खाली सेलिंग म्हटलं तर 23,500 पर्यंत सुद्धा मूव्हमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते एक विरुद्ध दिशेने. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता एवढं सगळं झाल्यानंतर काही स्टॉकचं एनालिसिस पकडूया. स्टॉकचा विषय म्हटला तर मार्केटमध्ये आता करंटमध्ये म्हटलात तर स्टेट बँकेचा जर स्टॉक पकडला एसबीआय लाईफ आज मोमेंटम चांगली बघायला मिळाली आहे. ठीक आहे. बाईंग रेंज पकडू शकता 1,780-82 च्या वरती बाईंगची लेवल आपण पकडू शकतो किंवा ह्या लेवलच्या वरती जर स्टॉक कुठेतरी टिकत असेल तर डेफिनेटली बाईंगचा विचार करू शकता. इंट्राडेसाठी 1,800-1,815 ही लेवल तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. त्याचबरोबर टीव्हीएस मोटर स्टॉक जो आहे जवळपास आज साइडवेजच आहे, रेंज बाउंडच आहे. सो ब्रेकआउटचा वाट बघू शकता. एक मोठ्या मूव्हमेंट नंतर थोडाफार एक पॉज आहे. करंट सेलिंग कंटिन्यू होत असेल तर 3,440 परंतु ही लेवल ब्रेकआउट होणं गरजेचं आहे. थोडक्यात आजच्याच कॅन्डलचा हाय आणि लो उद्या तुटणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. JSW स्टील गॅप अप साइडवेज ठीक आहे. थोडाफार होल्डिंगला टाकूया. त्याच्यानंतर जवळपास अदानी पोर्ट्स काय म्हणताय बघूया. ठीक आहे. गॅप डाऊन झालं त्याच्यानंतर ही मूव्हमेंट तुम्हाला बघायला मिळाली आहे. ठीक आहे. आणि जर ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर ही एक ट्रेंड लाईन अशी आपल्याला बघायला मिळते. सो काय आपण एक्सपेक्ट करू शकतो जर ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होत असेल उद्या तर डेफिनेटली 1,820 च्या वरती हा स्टॉक बाय करू शकता. 1,831 ते 1,840 इथपर्यंत मूव्हमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते अदानी पोर्ट्समध्ये. हे लक्षात घ्या. UPL जवळपास सेलिंग नंतर जवळपास हा एक होल्डिंगचा प्रयत्न चालू आहे. 50 मूव्हिंग एव्हरेजच्या वरती जर होल्ड करत असेल तर जवळपास या सेलिंग नंतर पुलबॅकमध्ये उचलत असेल तर 580 च्या वरती कुठेतरी बाईंगचा विचार करू शकता. परंतु लो तुटला या साइडवेज रेस्ट नंतर मग जवळपास सेलिंग डीपमध्ये 540 पर्यंत सुद्धा हा स्टॉक तुम्हाला जाताना बघायला मिळू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर सिप्ला जवळपास 1400-1500 च्या घरात आहे आणि एक चांगली मूव्हमेंट नंतर एक म्हणजे थोडक्यात एक मोठी मूव्हमेंट जी आहे ही तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळाली. एक रेंज बाउंड नंतर हा एक ब्रेकआउट होता त्याच्यानंतर त्याच्यावर टिकण्याचा प्रयत्न करतोय. काय एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या लेव्हलच्या वरती टिकतोय. रेंज आहे 1,480 च्या वरती होल्ड करत असेल तर बाईंगचा विचार करा. एसएल तुम्ही 1,450-60 च्या आसपास ठेवू शकता. ही जी ट्रेंड लाईन आहे सध्या तरी ट्रेंडिंग म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो एक चॅनल अप ट्रेंडमध्ये हा स्टॉक आहे. त्यानुसार तुम्ही एक प्लॅन ट्रेड करू शकता.
त्याचबरोबर आपण म्हणू शकतो टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स जवळपास हा जो स्टॉक आहे जवळपास 37 पॉईंट डाऊन आहे. गॅप डाऊन नंतर साइडवेज आहे. गॅप डाऊन साइडवेज स्टॉक असेल मग हाय आणि लो ह्याच कॅन्डलचा मार्क करायचा आहे आपल्याला. ज्यानुसार मुवमेंट आहे कारण ह्याच्यानंतर ही गॅप डाऊन आहे. मग थोडाफार होल्ड करेल किंवा अजून उद्यापर्यंत एक रेंजमध्येच राहू शकतो. परंतु त्यानंतर एक आपण म्हणू शकतो पुलबॅकमध्ये एकतर वरती उचलेल किंवा इथे सेलिंग कंटिन्यू होऊ शकते. या दोन विषय याच्यामध्ये होऊ शकतात. त्याच्यामध्ये त्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थित सावधपणे ट्रेड घेणं गरजेचं आहे. अशा गॅप अप आणि गॅप डाऊन स्टॉकसाठी. कारण हे सगळे न्यूज ड्रिव्हन स्टॉक असतात. काहीतरी बातमी असो आधीच त्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या असतात. हे लक्षात असू द्या. समजलंय मार्केटमध्ये काही स्टॉक्सचं अनालिसिस, निफ्टीचं अनालिसिस समजलं असेल तर लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.